पूर्ण दिवस तुम्हाला थकावट जाणवणार नाही, खूपच एनर्जेटिक फील होईल. मी इथे बनवत आहे नो शुगर नो जगरी ड्रायफ्रूट्स लाडू. याच्यात मी ॲड केलेत काजू, बदाम, 7 सीड्सचं मिक्सचर, ज्यामध्ये सनफ्लॉवर सीड्स, पंपकिन सीड्स, फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, वॉटरमेलन सीड्स अँड सिसम सीड्स या प्रकारच्या 7 बिया वापरलेल्या आहेत. आणि हे लाडू खाणे खूप जास्त हेल्दी असतं आणि हे आपल्याला वेट लॉसमध्येही हेल्प करतात आणि हे बनवणेही तितकेच सिंपल आहे. तर आता मी हे सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत हलके हलके. ज्या मी 7 सीड मिक्सचर घेतलेलं आहे ते सुद्धा मी ते भाजून घेतलेलं आहे, ते विदाऊट घीमध्ये भाजा. आता त्यानंतर मी लगेचच सफेद तीळ आणि खसखससुद्धा घी न टाकता भाजून घेतलेले आहेत. आता इथे सगळं मिश्रण जे मी घेतलं आहे, खसखस, तीळ आणि जे 7 सीड्स मिक्सचर आहे ते मी एका खलबत्त्यामध्ये थोडे हलके हलके इथे क्रश करून घेतले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला लावून घ्या. आता त्यानंतर मी लगेच इथे काळे खजूरसुद्धा 1 चमचा घीमध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. घी 1च मिनिटभर फ्राय करून घ्यायचं आहे, लगेचच खजूर मऊ होऊन जातात आणि त्याने लाडूलासुद्धा बाइंडिंग खूप छान येते आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं. आता त्यानंतर शेवटी मी टाकलं आहे सगळ्यात 1 चमचा घीमध्ये डिंक तळून घेतला. डिंक असं एकदम फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यांना थोडंसं क्रश करून घेतलं आणि पुन्हा सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं हाताने. सगळीकडे पसरेपर्यंत खजूर असा मिक्स करून घ्या आणि जेव्हा मिक्स झाला त्यावर लगेचच लाडू वळायला घेतले. असे छान गोल आकारामध्ये लाडू वळायचे आहेत. लाडूंना किती छान शाईन आलेले, कारण मी ते हाताला घी लावून घेतला होता. अगदी शाईनसुद्धा छान येते आणि लाडूसुद्धा वळायला सुंदर दिसतात. हे लाडू अतिशय हेल्दी, पौष्टिक आणि एनर्जेटिक असतात. तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक ठेवतात आणि इतर सगळे घटकसुद्धा या लाडूमधून मिळतात. तर अशा प्रकारे छान छान रेसिपी आणि सुंदर रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि घरीसुद्धा ट्राय करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत लाडू एन्जॉय करा. टेक केअर. बाय.